खरं तर सानिकातांची उमेदवारी करावी म्हणून तमाम आमच्या भारतीय जनता पार्टीच्या सर्व कार्यकर्त्यांची इच्छा होती आणि त्या पद्धतीने आम्ही मागणी केल्यामुळे सदरचा उमेदवार देण्यात आला. जनतेतनंच उमेदवारी दिलेली आहे. बर, त्यांनी स्वतः हे केलेलं नाही, सर्व गावकऱ्यांनी उचलून धरलेली उमेदवारी. पण सानिका दिदीचं जी उमेदवारी आहे ती जनतेतूनच आलेली आहे आणि शेवटी काय जे निष्कामी आहेत ते बोलण्याचं काम करणारच आहेत. पण आव्हाडींनी नेहमीच कामातून सिद्ध केलेलं आहे. सानिकाताई उच्चांक मताने निवडून येतील आम्हाला विश्वास आहे. आव्हाडे साहेब आहेत म्हणून आपलं गाव सुधारले. काय वाटतं कुणाचं वार वाढतं इकडे? आपल्या आव्हाडे साहेबांचं भाजपचंच वाटतंय. आव्हाडे साहेबांनी खरं म्हटलं तर पाणी म्हणा, रस्ते म्हणा, लाईटची जर का असं सोय केलेली आहे त्यांनी. आमच्या इथं गटरी केल्या, रस्ते केलं, लाईटी नव्हत्या आमच्या इकडे, लाईटी दिल्या. आव्हाड्यांची हे आम्हाला चांगली खात्री आहे. पहिल्यापासून प्रकाश आव्हाडे म्हणा, साहेब राहुल साहेब म्हणा, त्यांनी सुद्धा करत आलेच ना, त्यांच्या पुढे त्यांनी करतीलच की. आव्हाड्यांच्या मुलगी राहिल्या, अजून तरुण आहे. तरुण असल्यामुळे आपण त्यांना साथ देऊया, त्यांना पुढे घेऊया, कामं करतील त्या पुढं. आणि अजून बी सुधारणार, तिन्ही सुधारणार. दुसरी कोणीही आली तर इथं सुधारणार नाही. तसं बघायला गेलं तर एक वेल एज्युकेटेड उमेदवार आहेत त्या आणि एक तर राजकीय वारसा असणारे आहेत. 15 दिवसांनी पाणी आमच्या इकडे इथं. आता पाणी एक दिवस आडा नाही आमच्या इकडे. आता सोय आहे चांगली, भरपूर केली त्यांनी. 100% आव्हाडे फॅमिलीनं रोजगारासाठी प्रयत्न म्हणजे 100 नाही तर 1001%. आणि आव्हाडे साहेबाची बाय कोण करत नाही. कोणीही जरी निवडून आलं तर आव्हाडे साहेबच आम्हाला पाहिजेत आणि राहणार बी आणि इथनं पुढे बी तिन्हीच सोय करणार. गाववाड्यांचं काम, अण्णांचं कामाच्या ह्याच्यावर मी 100% काम करणार हे फायनल विषय. आणि खऱ्या अर्थाने या गावाचा चेहरा मोहरा बदलण्याचं काम भारतीय जनता पार्टी आणि ह्या आमदारांनीच केले. गॅरंटी आहे आम्हाला आव्हाडे साहेबांची. त्याच्यामुळे ह्या जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमध्ये कमळ अत्यंत मोठ्या संख्येने या ठिकाणी निवडून येईल. श्वासन देणारा भाजप नाही आहे, करणारा भाजप आहे आमचा, म्हणूनच आम्ही निवडून देतोय त्यांना. आम्हाला दुसरीकडे कुठे जायची गरज नाही. आम्हाला भाजप आमचा आहे आणि भाजपच पाहिजे, भाजपच येणार. त्यामुळे कामाची पोचपावती सानिका आव्हाडे 100% त्यांनी काम करणार. नमस्कार, केके न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे. सध्या कोल्हापूर जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांचा बिगुल जे आहे ते वाजलेला आहे. प्रचार यंत्रणा मोठ्या प्रमाणात आता सुरू आहे. दुसरीकडे प्रत्येक उमेदवार जो आहे तो आपल्या मतदारांपर्यंत पोहोचतोय, आपला अजेंडा, आपले मुद्दे त्यांच्यासमोर मांडतोय. मात्र सध्या बघायला गेलं तर सर्वसामान्य नागरिकांच्या नेमक्या प्रतिक्रिया काय आहेत, त्यांच्या परिसराचा, त्यांच्या गावाचा विकास झालाय की नाही, हेच जाण्यासाठी मी आज पोहोचलोय हातकणंगले तालुक्यातील कोरोची जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये. आणि माझ्यासोबत या गावातीलच काही महिला आहेत. आपण त्या महिलांची संवाद साधूयात आणि त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेऊयात. काय सांगाल, जिल्हा परिषद निवडणुका आहेत, काय तुमच्या दारात आता रोज प्रचार फेऱ्या येत असतील, पॉम्पलेट येत असतील, काय वाटतं कुणाचं वार वाढतं इकडे? आपल्या आव्हाडे साहेबांचं भाजपचंच वाटतंय. का हो भाजप का? अहो भरपूर त्यांनी कामं केलेत. आपल्या लेडीजांना महिन्याला 1,500 रुपये पोचतात म्हणून भाजप काय? भाजप तसं नाही. आणि सोयऱ्या पण होत्या. भरपूर कामं आव्हाड्यांच्या मुलगी राहिल्या, अजून तरुण आहे. तरुण असल्यामुळे आपण त्यांना साथ देऊया, त्यांना पुढे घेऊया, कामं करतील त्या पुढं. कुठंतरी असं वाटतंय का हो, सारखं सारखं त्यांच्याच घरात पद जायला पाहिजेत असं काय? तसं काय नाही. ते दुसऱ्या पक्षात होत्या, ह्या पक्षात परत आलेत त्याने. त्या एकाच पक्षात नाही आहेत त्याने. होय की, पण पक्ष आता बदललाय की त्याने. आता राहुल आव्हाडे आमदार झाले, आता परत त्यांच्या मुलगीला इथं जिल्हा परिषदेला उभं केलंय. नाही तसं काय नाही आहे. का हो? कारण आव्हाडे साहेबांनी खरं म्हटलं तर पाणी म्हणा, रस्ते म्हणा, लाईटची जर का असं सोय केलेली आहे त्यांनी. बर, मग त्यामुळे त्यांचा आम्ही खरं म्हटलं तर आभार मानायलाच पाहिजे होय की. आव्हाडे सरांचं. आव्हाडे साहेबांनी केलं. आता त्यांची मुलगी या निवडणुकीत उतरलेली आहेत, सानिका आव्हाडे. ही कामं करतील काय? हो करतील की, असं आम्ही ठेवणार की त्यांची. करणार, कामं करणार. काय असं आव्हाडीने केलंय तुमच्या गावात? आमच्या इथं गटरी केल्या, रस्ते केलं, लाईटी नव्हत्या आमच्या इकडे, लाईटी दिल्या. बर, आमची सोय तिने सुविधा केली. आणि आव्हाडे साहेब आहेत म्हणून तिने आम्हाला हे केले, म्हणजे आपलं गाव सुधारले बर. आणि अजून बी सुधारणार, तिन्ही सुधारणार. दुसरी कोणीही आली तर इथं सुधारणार नाहीत. होय की. पण आता सानिका आव्हाडे निवडणुकीला उतरल्यात, तर त्यांच्या मुलगी आहेत, तिने बी करणार की, करतील असं करणार वाटतं? करणार गॅरंटी आहे. काय आधी आपण लय जिल्हा परिषद सदस्य असे बघितल्या, नाही, ते नाही. मतं मागे ती वेगळी, यायचं. ती माणसं येणारी आश्वासन देऊन जाणारी ती वेगळी. तर हिने हक्कानं करणार आणि येऊन गॅरंटी आहे. गॅरंटी कारण कसं आता तिथं आमच्या महालक्ष्मी मंदिर पाशी रोड नव्हता, पण आव्हाडे साहेबांनी मंजूर करून आणली आणि त्यांनी हा रोड केला. आणि लाईटीची पण थोडी सोय नव्हती तरी पण त्यांनी केली. बर, त्यामुळे आम्हाला त्यांनी पुढे आणि त्यांनी असंच सोय करत राहावी अशी आमची अपेक्षा आहे. अपेक्षा आहे. हो, अपेक्षा पूर्ण होतील का हो? होणार किंवा 100% होणार. हा? होणार. 15 दिवसांनी पाणी आमच्या इकडे इथं. आता पाणी एक दिवस आडा नाही हा. आमच्या इकडे. आता सोय आहे चांगली, भरपूर केली त्यांनी. आणि आव्हाडे साहेबाची बाय कोण करत नाहीत.
कोणीही जरी निवडून आलं तर आवाडे साहेबच आम्हाला पाहिजेत आणि राहणार बी आणि इथनं पुढे बी तिन्हीच सोय करणार. कशी काय सोय करतील काय वाटतंय हो मावशी? काय सांगायला लागलात? काय 1500 रुपये मिळतात म्हणून बोलला नाही, 1500 आमचं 1500 काय अपेक्षा ते काय अपेक्षा केलं नाही आम्ही. फक्त आवाडे साहेबांच्यावर आम्ही हे केलेलं आहे, कारण त्यांनी पुढे होऊन सगळं करतात आणि काही मंजूर करून घेऊन येतात त्यांनी. होय की, पण सगळं त्यांच्याच घरात पद जायला पाहिजेत असं कुठं काय आहे? नाही तसं काय नाही, तसं काय नाही. पद जरी गेली तर तिन्हीच करणार आहेत, बाकीचे कोण आलं तर करणार नाही आहे आणि येणार बी नाहीत आमच्यापर्यंत. खरं तिने आमच्या दारात येऊन उभारणार, हक्काने येऊन उभारणार. बोलिवल्यावर केव्हा बी तुम्ही एनी टाइम सांगा, दारात येणार तिने आमच्या. गॅरंटी आहे आम्हाला आवाडे साहेबांची. आणि तुमची गॅरंटी चायनीज निघाली तर? नाही, आमची कशी निघल? आम्ही पहिल्यापासून आमचं भाजपच आहे. आम्ही इकडं सनी होळकर सुद्धा काम चांगलं करतात. एका हाळीत त्यांनी कधी पण बोलवा, तुम्ही हजर आमच्या दारात थांबणार. त्याने बर काय समीक्षा आहे ते लगेच ताबडतोब घेणार, लगेच वाड्यांच्या तिथे पोच करतात. त्याने बर. माणूस चांगला आहे, ते कधी पण बोलवा तुम्ही, त्यांच्याकडनं कधीच कामं तटलेली नाहीत. आता निवडणूक झाली, आता निवडणुकीनंतर आपण पहिल्यासारखं बघितलं तर जिल्हा परिषद सदस्य गाडीची काच खाली करणार, तसं सानिका आवाडे करणार कशावर? नाही करणार त्या, कारण आता त्यांचा स्वभाव तर आम्ही आता बघायला लागलोय. पण पुढे आता बघूया निवडून आल्यानंतर काय. बर. मग असं का त्यांनी असं ठेवलं. आता काय काय कामं व्हायला पाहिजेत असं वाटतंय गावात? गावात आता अजून गटारी ते नाही आहे, थोडंफार अजून त्यांनी सोय, रस्ता जरा कच्चा आहे, अजून जरा पाण्याची सोय नाही त्यांनी आमची. सोय एखादा ठेवली. बोरिंग नाही आहेत आमच्या गल्लीला, बोर मारून देतो म्हटलेत. 24 पाणी येते, एखादा एक्स्ट्रा बोर मारून देतो म्हणजे बोर नाही आहे आमच्या गल्लीत कोणाचा, देतो म्हटलेत मारून. रस्ता नव्हता, रस्ता पण केलेत त्याने. जर पाण्याची आणि बोरची एखादं सोय केली ना आम्हाला तिथं, तर आम्हाला हे होईल. बर. मावशी काय किती वर्ष राहतात कुरुचित? गुरुची तर राहून आता 35-40 वर्ष झाली. 35-40 वर्षात कुरुचित काय कामं झाल्यात का हो? म्हणजे आपण आता लक्ष्मीपट्टीत राहिलेला आहे, हा, तिथं आवड्यांची हे आम्हाला चांगली खात्री आहे. खात्री आहे. होय, बर. काय आवडीने कामं केली तिथं? केली की आम्हाला पाणी नव्हतं, चिखलात आम्हाला जायला लागत होतं, रस्ता केले. सानिका आवड्यांचं व्यक्तिमत्व कसं वाटतंय? छान आहे, हा, काय वाटतंय हो मावशी? चांगलं वाटतंय. आवडीने कामं केली तुम्ही म्हणताय सा. होय. तसं सानिका आवडे कामं करतील का? करते असतं आमच्या खात्री आहे. त्यांची ते परंपरा चालू आहे म्हणलं ते करतीलच. खात्री आहे कसली आम्हाला. परंपरा आहे? अहो त्यांनी पहिल्यापासून प्रकाश आवडे म्हणा, साहेब राहुल साहेब म्हणा, त्यांनी सुद्धा करत आलेतच ना, मग त्यांच्या पुढे त्यांनी करतीलच की. प्रकाश आवाडेने केलं, राहुल आवाडेने केलं, त्यांची मुलगी करेल कशावरनं? करणार की हो, आता निवडणुकीला राहिल्यात म्हटल्यानंतर करणार की. त्याने आश्वासन निवडणुकीपुरतं देणार. आश्वासनाचा पाऊस. आश्वासन देणार नाही. आमचं भाजप तसं नाही आहे, आश्वासन देणारं भाजप नाही आहे, करणारं भाजप आहे आमचा. हा. म्हणूनच आम्ही निवडून देतोय त्यांना. आमची सत्ता ही कायमच राहणार आहे, अशीच कायम भाजपची सत्ता आमची कायमच राहणार. बर. आणि त्यांच्या पाठीमागे आम्ही आहेच. त्या लाडक्या बहिणीचं पैसे दिले म्हणून नाही नाही नाही, देऊन द्या तर नाही देऊन द्या. आता दिलेत म्हणून याच्या आधी बी आम्हाला हाईच की सोयीला. इथून मग काय पैसे दिले मग आता उद्या बंद झाल्यावर पैसे काय करणार ही आता? ना तिकडे बोलायला आमची सुविधा करतात की आम्हाला कवा बी आमच्या हक्कादारात आहे तिने. बर. आम्हाला दुसरीकडे कुठे जायची गरज नाही, आम्हाला भाजप आमचा आहे आणि भाजपच पाहिजे, भाजपच येणार. बर. दादा काय सांगाल, जिल्हा परिषद निवडणुका लागलेल्या आहेत, कोरोची मध्ये विकास कामं झालेत असं वाटते का? कोरोचीत गेली 20 वर्ष जर भारतीय जनता पार्टीची सत्ता आहे, ग्रामपंचायतीवर आहे. माजी आमदार सुरेशराव हळवणकर साहेब या विभागाचे आमदार होते. हा. आदरणीय प्रकाशांना आवाडे या विभागाचे आमदार होते आणि आता विद्यमान आमदार राहुल आवाडे साहेब आहेत. बर. आणि खऱ्या अर्थाने या गावाचा चेहरा मोहरा बदलण्याचं काम भारतीय जनता पार्टी आणि ह्या आमदारांनीच केलंय. बर. आणि त्याच्यामुळे ह्या जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमध्ये कमळ अत्यंत मोठ्या संख्येने या ठिकाणी निवडून येईल असं आता सध्या तरी अशा पद्धतीचं वातावरण आहे. आता राहुल आवाडे यांच्या कन्या सानिका आवाडे या निवडणुकीमध्ये उतरलेल्या आहेत, असं वाटत नाही का की सगळं त्यांच्याच घरात पद जायला पाहिजेत? आता विरोधक काय म्हणते त्याच्याकडे आमचं लक्ष नाही. हा. खरं तर सानिकातांची उमेदवारी करावी म्हणून तमाम आमच्या भारतीय जनता पार्टीच्या सर्व कार्यकर्त्यांची इच्छा होती आणि त्या पद्धतीने आम्ही मागणी केल्यामुळे सदरचा उमेदवार देण्यात आला. त्याच्यामुळे ह्याच्यात बोलण्यात आम्हाला काय असं तथ्य वाटत नाही. बर. आता जर बघायला गेलं तर सानिका आवाडे या तरुण आहेत, काम करतील असं तुम्हाला तरी दिसतंय का? 100% काम करणारे यांनी, राहुल आवाड्यांचं काम, अण्णांचं कामाच्या ह्याच्यावर मी 100% काम करणारे फायनल विषय आहे. बर. त्यामुळे कामाचा आणि जलस्वराज प्रकल्प या पाणीचे कोरुचीत आलंय या अण्णांच्यामुळे आलेला आहे. बर. एक दिवस आड कोण पाणी आपण कोरुचीला देतोय, त्यामुळे कामाची पोचपावती सानिका आवाडे 100% त्यांनी काम करणार. राहुल आवाडेंनी कामं केलीत, प्रकाश आवाडेने कामं केलीत किंवा आवाडे घराण्यानं कामं केलं म्हणून सानिका आवाडेंना लोक साथ देतील का? 100% सारे जनतेतनं झालेलं आहे, हा. जनतेतनंच उमेदवारी दिलेली आहे. बर.
त्यांनी स्वतः हे केलेलं नाही, सर्व गावकऱ्यांनी उचलून धरलेली उमेदवारी आहे. दादा तुम्हाला वाटते का कुठंतरी पैशाचा अमाप वापर केला जातोय आणि दबाव तंत्र वापरून इथं निवडणूक लढवली जाते नाही, आघाडीकडनं? असं काय बिलकुल नाहीये. का तर या संपूर्ण इचलकरंजी विधानसभेचा म्हणा किंवा हातकणंगले लोकसभेचा म्हणा, सहकाराच्या जाळ्या विणण्यापासून ते रोजगारापासून ते इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट पर्यंतची सगळी कामं हे आवाडी कुटुंबियांनी खूप जोरात केलेले आहेत. मध्यंतरी आळवणकर साहेबांनी पण इथं जोरात केलेले आहेत. आणि बीजेपीचं काम पण बूथ लेवलचं वगैरे चांगलं आहे आणि याला दबाव तंत्राची काही गरजच नाही आहे, का तर हा लोकांच्यातूनच प्रतिसाद आहे. आणि शेवटी काय जे निष्कामी आहेत ते बोलायचं काम करणारच आहेत. पण आवाडींनी नेहमीच कामातून सिद्ध केलेलं आहे त्यांनी काय करू शकतात, डेव्हलपमेंट कशा प्रकारे करू शकतात, रोजगार, इंडस्ट्रियल घ्या, टेक्सटाईलचा विषय घ्या, कोणत्याही विषयात घ्यायचं तिथं प्रत्येक वेळी अण्णांनी असू दे, दादांनी असू दे, त्यांच्यानंतर राहुल साहेबांनी असू दे, यांनीच प्रगतीचा मार्ग दाखवलेला आहे आणि यांनीच डेव्हलपमेंट केलेले आहे. जवळच आता मँचेस्टर नगरी म्हणून ओळखलं जाणार आपलं गाव लगतच आहे, जे इचलकरंजी शहर आहे. इचलकरंजी शहर म्हणजे मँचेस्टर नगरी म्हणून ओळख निर्माण होते. आवाडे घराण्यानं कुठंतरी रोजगार निर्मिती तरुणांसाठी, तुम्ही तरुण आहात, काय वाटते निर्मितीसाठी, रोजगार निर्मितीसाठी प्रयत्न केलाय का हो? 100% आवाडे फॅमिलीनं रोजगारासाठी प्रयत्न म्हणजे 100 नाही तर 1001%. कारण की इचलकरंजी हे असं शहर आहे की पूर्ण महाराष्ट्रातून उद्योगधंद्यासाठी किंवा कामासाठी हिथं येतात. म्हणजे हिथं काहीतरी 100% उद्योग असणार आहे म्हणूनच येतात. कारण की परभणी हे ते बाकीचे विदर्भ, मराठवाडा तिकडे का लोक जात नाहीत, इकडेच का ओढ आहे? कारण की हिथं 2 घास पोटाला मिळतील आणि आपल्या इथं शाश्वत विकास होणार म्हणूनच इथं इचलकरंजी या परिसरात नागरिक मोठ्या संख्येने आले आणि त्यांना काम सुद्धा मिळालं आणि त्यांचे जीवनमान उंचवण्याचं काही जे काम आहे ते फक्त आणि फक्त आवाडे कुटुंबियामुळे झालेलं आहे. एवढं आवाडे कुटुंबियाने काम केलेलं आहे, सगळं विकास कामं केलेली आहेत. मग स्थानिक आवाड्यांच्या माध्यमातून जिल्हा परिषद सदस्यपद कशाला पाहिजे? कामं करतातच ना. कामं हे आवाडे दादा असू देत, अण्णा असू देत किंवा विद्यमान आमदार असू देत, हे ह्यांनी ह्यांच्या पद्धतीने करतच आहेत. पण सानिका दिदीचं जी उमेदवारी आहे ती जनतेतूनच आलेली आहे की त्याने अशी लादले उतरले आणि लादले असं काही नाही. जनतेतून उठाव झालाय की सानिकाला ही उमेदवारी मिळाली पाहिजे. कार्यकर्त्यांना संधी मिळायला पाहिजे होती असं काय दिसलं काय? 100 कार्यकर्त्यांनीच सांगितलेलं आहे की आम्हीच सांगितले की आम्हाला उमेदवारी तुमची पाहिजे, अजून आमच्या भागाचा, आमच्या परिसराचा अजून जोरात विकास होईल म्हणून आम्ही उमेदवारी मागितलेली आहे. कोरुची गावाच्या दृष्टीने किंवा कोरुची जिल्हा परिषदेच्या दृष्टीनं काय विकास कामं आहेत ते अजून प्रलंबित आहे असं वाटतंय? खरं तर 2011ला जलशिवराज योजना पाण्याची झाली, ती आदरणीय प्रकाश अण्णा आवाडे यांच्या माध्यमातून झाली. परंतु त्यावेळीचा गावाचा विस्तार विकास जर हे विस्तार बघितला तर आता 4 पट गाव झाले आणि त्या दृष्टीनं 2052 पर्यंत आता शासन पाण्याला कुठलाही निधी देणार म्हणते आणि म्हणून जलजीवन योजनेमधून मध्ये आम्हाला मागच्या वेळेला 2 कोटी रुपये देऊन त्या ठिकाणी थांबवलं होतं शासनाने. तर खऱ्या अर्थानं 28 कोटी रुपयाची नवीन पाणी योजना आम्ही 3 वर्षी नवीन DPR करून शासनाकडे या ठिकाणी मंजुरीला पाठवलेलं आहे. जिल्हा परिषदेच्या माध्यमातून त्याचा पाठपुरावा करून सदरची योजना गावामध्ये राबवून लोकांच्या घरोघरी घर घर जल ही योजना राबवून आम्ही घर तिथं पाणी आणि 2000 पर्यंत आमच्या कुठल्याही महिलांच्या डोक्यावरती घागर येणार नाही याची दक्षता घेण्यासाठी सदरची उमेदवारी आम्ही केलेली आहे आणि सानिकाताई उच्चांक मताने निवडून येतील आम्हाला विश्वास आहे. आणि हा पाण्याचा जो 2052 पर्यंतच्या पाण्याचा जो प्रश्न आहे ते निकाली काढण्यासाठी राहुल आवाडे साहेब असतील, सानिकाताई असतील, हळवणकर साहेब असतील आणि आमचे खासदार धैर्यशीलदादा माने असतील, हे या ठिकाणी सातत्याने प्रयत्न करून ह्या गावाचा पाणी पुरवठा कायमस्वरूपी निकालात काढण्यासाठी प्रयत्न करतील. म्हणून खऱ्या अर्थाने ही निवडणूक आम्ही सानिकाताईंच्या माध्यमातून लढवतो. आपण अनेक वेळा बघितलेलं की जिल्हा परिषद सदस्य पद आलं किंवा कोणतंही पद आलं की माणसाची कॉलर ताट होते, गाडीची काच खाली होत नाही. सानिका आवाडे देखील तसंच करतील असं वाटतं? नाही, अजिबात नाही. त्यांचं काम पहिल्यापासून तळागाळापर्यंत आहे आणि त्यांनी नेहमी कुठेही जरी आमचे नेते देखील कुठे जरी जात असले आणि आम्हाला जर बघितले तर ते हक्कानं हाक मारतात, कसा आहेस, काय आहेस, कामधंदा चालू आहे की नाही विचारतात आणि मगच पुढे जातात. ते नेहमी जमिनीवर राहून काम करतात म्हणून आम्ही स्वतःहूनच त्यांची उमेदवारी मागणी केलेली आहे आणि त्याप्रमाणे उमेदवार आम्हाला मिळालेला. आवाडे फॅमिलीकडनं विकास कामं केलीत असं हे तुम्ही सगळे सांगत आहात, मात्र आवाडे फॅमिलीनं तोंड बघून फक्त विकास केलाय? नाही, आतापर्यंत तोंड बघून कुठलाही विकास केलेला नाही त्यांनी. कुठल्याही तोंड बघून विकास हा झालेलाच नाही. बर, सगळ्यांना सरसकट त्यांनी विकास केलेला आहे. बघा, आम्ही ग्रामीण भागात राहतोय. आमच्या दर 6 महिन्याला एक नवीन गल्ली तयार होत्या
म्हणजे एवढी डेव्हलपमेंट आहे आमच्या गावात. आम्ही कोरोचीचे नागरिक आहोत, आम्ही इथं राहतोय. तर दर 6 महिन्यानंतर प्रशासनाच्या पुढे म्हणजे ग्रामपंचायतच्या पुढे प्रश्न येतोय की आता ही नवीन गल्ली तयार झाली, इथं नवीन काम आणायचं. मग ते जे शहराचं जे डेव्हलपमेंट आहे किंवा आमच्या ग्रामीण भागाचं जे डेव्हलपमेंट आहे हे फक्त आणि फक्त हे आपलं आता सध्याचे जे म्हणजे आवाडे कुटुंबीय आहेत, हळवणकर साहेब आहेत, दर्शील मनेदादा आहेत, या सर्वांच्या सहकार्यानं ही इचलकरंजी परिसराची जी डेव्हलपमेंट आहे ती फक्त आणि फक्त यांच्यामुळे व्हायला लागले. म्हणूनच आम्ही त्यांना घरचा उमेदवार का मागितलेला आहे. तर ह्याला आणि कुठंतरी जास्त कसं आहे, सर्वसामान्य माणूस जर कोण असेल तर त्याला मर्यादा तर इथं अमर्यादित काम करायला पाहिजे, म्हणून त्यांची उमेदवारी आम्ही महिला म्हणून सानिका आवाड्यांना कुठंतरी मर्यादा येतील असं वाटतंय का? तसं बघायला गेलं तर एक वेल एज्युकेटेड उमेदवार आहेत त्या आणि एक तर राजकीय वारसा असणारे आहेत त्या, आणि त्याच्यामुळे त्यांच्यावरती प्रेशर असेल असं मला काय वाटत नाही. कारण त्यांचे स्वतः वडील आमदार आहेत, आजोबा खासदार होते आणि आजोबा आमदार होते, कल्लापना दादा या ठिकाणी खासदार होते. म्हणजे राजकीय परंपरा वसावारसा आणि विकासाची जाण असलेलं नेतृत्व आहे. आणि म्हणून त्यांच्यावर महिला जरी असल्या तरी त्या वेल एज्युकेटेड आहेत, त्यांचं शिक्षण फॉरेन मध्ये झाले आणि अशा असल्यामुळं, अशा सक्षम महिला असल्यामुळं ते नक्की या मतदारसंघाचे प्रश्न सोडवण्यासाठी सक्षम असतात. गेल्या 20 वर्षांपासून कोरोची जिल्हा परिषद मतदारसंघ असेल, ग्रामपंचायत असेल किंवा या संपूर्ण परिसरामध्ये भाजप महायुतीचं जे काही वर्चस्व आहे ते या ठिकाणी आहे. आणि या कोरोची गावामध्ये विकास जो झालेला आहे आतापर्यंत विकास वाढतच चाललेला आहे. कारण ग्रामीण भाग आहे, गल्ल्या वाढत जात आहेत, मात्र याचा विकास थांबलेला नाही. तो विकास झालाय तो फक्त आवाडे कुटुंबीय असतील, शिवसेनेचे खासदार धैर्यशील माने असतील, माजी आमदार सुरेश हळवणकर असतील यांच्या माध्यमातून या ठिकाणी झालेला आहे. आणि या मतदारसंघातून ज्या काही भाजपच्या उमेदवार आहेत, महायुतीच्या उमेदवार आहेत, सानिका आवाडे या तरुण आहेत, सुशिक्षित आहेत आणि त्यांच्या माध्यमातून त्यांना जो राजकीय आणि सामाजिक वसा आणि वारसा लाभलेला आहे त्यांच्या माध्यमातून या गावाचा विकास व्हायला चांगलीच मदत होणार आहे, अशा प्रतिक्रिया नागरिकांनी व्यक्त केलेल्या आहेत. आणि एकूण बघायला गेलं तर सध्याच्या परिस्थितीला आवाडे घराण्यातून सानिका आवाडे यांना उमेदवारी मिळावी ही कार्यकर्त्यांची मागणी होती. कार्यकर्त्यांना सर्वसामान्य कार्यकर्त्याला कामं करत असताना मर्यादा येतील, मात्र मोठा सामाजिक आणि राजकीय वारसा लाभलेल्या सानिका आवाडे यांच्या माध्यमातून आणखीन चांगला विकास कोरोची गावाला साधता येईल असा विश्वास या नागरिकांनी आपल्यासमोर बोलताना व्यक्त केलेला आहे. कोणत्याही अडीअडचणी असतील, सर्वसामान्य लोकांच्या मध्ये मिसळणारी आवाडे कुटुंबीय आहेत आणि त्या कुटुंबियांनाच आमची कोरोचीची जनता साथ देईल असा विश्वास देखील महिला आणि नागरिकांनी आपल्यासमोर व्यक्त केलेला आहे. एकूणच 5 फेब्रुवारीला मतदान होतंय, 7 फेब्रुवारीला निकाल आहे. या निकालावर स्पष्ट होणार आहे कोरोची जिल्हा परिषद मतदारसंघातील ग्रामस्थांचा कल कोणाला आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट सर्वेश देसाईसह मी सद्दाम अली, KK न्यूज, कोरोची.